आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, मग लाईफ मॅनेजमेंट बघू. काही माणसांना या जगामध्ये खूप सक्सेस मिळालं पण जिंदगी मिळाली नाही, मान्य आहे का? क्या बोला मैंने? कुछ लोगों को बहुत सक्सेस मिला लेकिन जिंदगी मिली नहीं, मान्य आहे का? मान्य. अशा अनेक लोक तुमच्या नजरेसमोर असतील की खूप सक्सेस मिळालं पण लाईफ मिळू शकले नाही. कितीही पैसा असून सुद्धा, कितीही ओळखी असून सुद्धा, कितीही मोठा वशील असून सुद्धा लाईफ मिळाली नाही. कोणी पण मेनी ते तुम्हाला राजकारण अपवाद नाही, त्याला विचारवंत अपवाद नाही, त्याला डॉक्टर अपवाद नाही, त्याला खेळाडू अपवाद नाही आहे, काय नाही. करोडोची संपत्ती होती, मिळाली नाही. काय कमी होतं? ते काहीच कमी नव्हतं. सक्सेस मिळालं, लाईफ मिळालं नाही. एवढं मान्य. काही लोक तुम्हाला असे दिसतील की खूप लाईफ मिळाली, सक्सेसचा पत्ता नाही, रुपया नाही. 92, 94, 96, 103, पण दवाखान्याला पैसे नाही, घर बदललं नाही. जे पाहिजे ते काहीच घेता आलं नाही आयुष्यात. म्हणजे काय मिळालं? जिंदगी मिळाली, काय मिळालं नाही? सक्सेस नाही मिळालं. सक्सेस म्हणजे सुखी समाधानाचं जीवन मिळालं नाही. खूप असे किती लोक आहेत? खूप आहेत. 75 वर्ष काय केलं? काहीच नाही. 20 वर्ष हप्ते भरले, पुन्हा 10-15 वर्ष पोरीच्या लग्नाला कर्ज काढलं, ते फेडलं, आणि पुन्हा तर काही नाही. मग पुन्हा मी मनक्यात गॅप आला, ते पुन्हा बेल्ट लावूनच फिरलो 5-6 वर्ष. आणि आता पोरं बी काही सांभाळणार, लेकरं नालायक निघाली, एकतर सासरवाडीला जाऊन राहिलं. अशा कथा आहेत का नाही लोकांमध्ये? आहेत का नाही? कुठलं सांगायला लागलो मी? आपलंच ना का तिकडं सांगायला नेपाळचं वगैरे? आपलंच आहे ना सगळं. हां, आपल्या घरचे कहाण्या आहेत. तिसरं, काहींना जिंदगी बी मिळाली नाही, सक्सेस बी नाही. काय म्हणलं मी? ती कुठं सुखी राहील? जिंदगी बी नाही, सक्सेस बी नाही. लहान पोरं पोहायला गेले आणि बुडून मेले, काय मिळालं? क्या मिळाला? ना सक्सेस ना जिंदगी. असे बातम्या बघायला लागलो आपण. काही तर जन्मताच मेले, हे दवाखान्यात बघतोय आपण. काहींना जन्मताच काही आजाराने ते मेले, हे आपण बघायला लागलो आहोत. आणि शेवटचं काही अशी माणसं आहेत आपण बघतोय की त्यांना खूप सक्सेस आणि खूप लाईफ मिळाली आहे. आहेत ना? खूप सक्सेस, मस्त, आणि खूप जिंदगी पण. असे मग या चारीपैकी आम्हाला राहायचं कशात? सक्सेस आणि जिंदगी. म्हणून लाइफ मैनेजमेंट शिकायची. सक्सेस भी मिलना चाहिए और जिंदगी भी मिलना चाहिए. तो उसके लिए क्या करेंगे भाई? लाइफ मैनेजमेंट सीखेंगे. जर लाइफ मैनेजमेंट शिकायचं असेल तर पहिलं समजून घ्यायचं आहे लाइफ काय, आणि दुसरं आहे मॅनेजमेंट काय, जीवन काय आहे. आपला प्रवास सुखाचा हो. खरं? हां,
काय जिंदगी काय सर, काय सांगाल तुम्ही सुभाष सर? सांगा काय जिंदगी, जे जे वाटेल ते. जीवनामध्ये आपण जे जगतो, प्रश्न काय आपला? जीवन जीवन म्हणजे काय? जल ही जीवन है. हाँ, जिंदगी में आए तो लव कर लो म्हणते ना लोक. हां, जान जाएंगे लेकिन शान नहीं जाना चाहिए. जिंदगी में ऐश करना सीख. जिंदगी में कुछ मज़ा ही नहीं है. जिंदगी एक लंबी कहानी है. अरे पण जिंदगी काय? हां बोला, पटपट पटपट पट बोलायचं. जिंदगी काय? हां, तुम्हाला काय वाटतं? घेतलेला अनुभव, ॲडजस्टमेंट. व्हेरी गुड. हां अमोल, व्हॉट इज लाईफ फॉर यू? तुझ्यासाठी काय? हे लई फिलॉसॉफी उत्तर दे. तुम्हाला काय वाटतं? व्हॉट इज लाईफ फॉर यू? मिळालेलं आयुष्य. आय फॉरगॉट युअर नेम मॅडम. स्वाती, व्हॉट इज लाईफ फॉर यू? पटकन बोलायचं, खटकन. चुकलंच चालतंय. चढ उतार आहे. हां, युअर नेम? सुजाता. व्हॉट इज लाईफ सुजाता? पटकन. हां, लाईफ म्हणजे समाधान आहे. सर तुमचं नाव? तुमचं नाव? शिवराज. व्हॉट इज लाईफ? जन्म आणि मृत्यूचं अंतर. हां, युअर नेम इज ऋषिकेश. हां, स्ट्रगलच. कृष्णा. कृष्णाच ना? हां, त्याग. हर्ष. एव्हरीथिंग. मी तुमचं नाव विसरलो मॅडम. सुनीता ना? हां, अनुभव. व्हॉट इज नेम? अंजली. व्हॉट इज लाईफ? कॉम्प्रोमाइज. बोल ना जोरात. हां, बिंदास बोलायचं. बोला भारत सर, व्हॉट इज लाईफ? मॅडम, यू सेड कॉम्प्रोमाइज, ॲडजस्टमेंट. विक्रम सर, व्हॉट इज लाईफ? बेसिक डेफिनेशन त्यांचे की जन्म ते मृत्यूपर्यंत प्रवास. जन्माच्या मृत्यूच्या प्रवासामध्ये घेतलेले निर्णय. लाईफची व्याख्या प्रत्येक माणसांवर अवलंबून आहे. हां, ती त्या माणसांवर अवलंबून आहे. जे बेडवर पडलं आहे त्याला लाईफ विचारा, ते म्हणते कचरा झाला बाबा. लाईफ म्हणजे कचरा आहे. ज्यांचं आत्ताच बरेच दिवसानंतर लग्न जमलं आहे आणि आत्ताच फक्त मेसेज सुरू झाले, त्याला लाईफ. अरा लाईफ लय मजा आहे. आता खरी मजा आहे लाईफची. हां, ज्याचं लग्न व्हाय ना त्याला विचारा लाईफ. त्यांना काय लाईफ पण काय सांगावं तुम्हाला आता. झाकली 1.25 लाखाची. हां, व्हॉट इज लाईफ? Life depends upon your values and your experiences. बाबा आमटेंच्या डोळ्यात लाईफ काय? हां, लाईफ डिपेंड्स अपॉन your values and your experiences. व्हॅल्यूज, अनुभव काय आहे? व्हॅल्यूज काय आहेत? साधू संतांच्या नजरेमध्ये लाईफ काय होती? महामानवांच्या नजरेमध्ये लाईफ काय होती? राजकारण्यांच्या नजरेमध्ये लाईफ काय आहे? युअर व्हॅल्यू अँड एक्सपिरियन्सेस. अहो, एक मुलगी आहे, बारकी पोरगी, घरात सर्वसाधारण वातावरण आहे, मस्त डान्स करते. चौकात उभा राहून डान्स करते. फक्त डान्स करते ती. आणि तिच्या डान्सवर प्रभावित होऊन लोक पैसे टाकतात, 10-20. आणि ती सगळे पैसे गोळा करते एका बॅगमध्ये आणि अशा माणसांना देते की ज्यांना दृष्टी नाही आहे, त्यांचे ऑपरेशन करायला मदत करते. तिला लाईफ वेगळीच आहे. उसके लिए जिंदगी अलग है. हां,
चोरांना म्हणलं लाईफ काय, त्याची लाईफ वेगळीच आहे. तुकाराम महाराजांची लाईफ काय होती? देव आपला करून घ्यायचा बस, त्याने विन जीवा सुख न. ज्ञानोबांना काय होती लाईफ? की माझं कार्य संपलंय, मी जगाचा निरोप घेतोय. बरोबर. बाबासाहेबांना लाईफ काय होती? या सगळ्या लोकांचा आवाज मला बनायचा आहे. का ते बसले डाएट करत, जिम करत, डंबेल्स हाणत, योगा 12 वाजूस्तर, आणि एक पॅरेग्राफचा अर्थ कळाना. हां हां, खरं खोट आहे. शिवाजी महाराजांना लाईफ काय होती? इथल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, अन्याय होता कामा नये, म्हणून स्वराज्याची निर्मिती करायची. ही लाईफ होते. आजही भगतसिंगांसाठी लाईफ काय होती? मेलो तरी चालेल, पण देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. कशी कल्पना आहे ती? आणि आमची लाईफ काय? पॅन कार्ड आणि आधार कार्ड, KYC करायची आणि 1500 रुपयासाठी 500 रुपये रोजाचा दिवस सोडून लाईनमध्ये उभं राहायचं. आता आमची लाईफ काय? फुकट काही मिळतंय का? फुकट काही झटक्यात काही मिळतंय का? हां, कुठं हांडा सापडतो का? काही लिंक लागते, काही लगा लागतो, काही ओळख होते. अरे काय जिंदगी आहे. इट ऑल डिपेंड्स अपॉन युअर व्हॅल्यूज. मग काहींना जिंदगी एक दुःखाचा डोंगर आहे, काहींना जिंदगी संघर्ष आहे. ज्याला जसा अनुभव त्याला तसे विचार आहेत. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मरतो, नवरा मरतो, 2 दिवसानंतर बाई सगळ्या दुःखावर पांघरून घालते, दुःखावर विजय मिळवते, शपथ घेते. एवढं सगळं दुःख पचवून पुन्हा त्याच ठिकाणी उभं राहते. तर काही लोक म्हणतात त्यांना काय दुःख आहे का? आणि काही लोक म्हणतात कर्तव्याच्या समोर आता जी घालेली घटना परत येणार नाही आहे. आणि इकडे काही बाकीचं म्हातारा मेलं तरी 1.25 महिना घराच्या बाहेर नाही. हां, ते हालायचंच नाही. आणि मग नुसतं दुःख. डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल. ज्याला जसे अनुभव तसे लोक कॉमेंट करत जाणार आहेत. त्यांना ते योग्य वाटलं, त्यांनी निर्णय घेतला, त्यांना बरोबर वाटलं, त्यांना ते योग्य वाटलं. काही लोकांना ते पटलं, पण काही लोकांनी त्याला टाळ्या पण वाजवल्या. काही लोक म्हणले काय राव असं असते का, तसं असते का, काही दुःखाचं. काही लोक तसेही बोलत राहिले. काय नाही. ही लाईफ काय? लाईफ काही ना तर लाईफ फुटबॉलच आहे. तिकडून हाणलं की तिकडं, तिकडून हाणलं की तिकडं, तिकडून हाणलं पुन्हा तिकडं. आणि आमचं काहीच खरं नाही. अरे खरं कुणाचं आहे? कुणाचंच खरं नाही. मोठ्यांचे दुःख बी मोठेच आहेत, मोठ्यांचे कर्ज बी मोठे आहेत, मोठ्यांचा वड बी मोठा आहे. बारक्याच्या शेळीला खायला कमी लागतं, शेळी दूध बी कमी देते. गाय दूध जास्त देते, गाईला खायला जास्त लागतं, गाईला मेंटेनन्स जास्त आहे. कार दिसते तुम्हाला कार मोठी, आणि त्याचं पेट्रोल ती 10 किलोमीटर चालते. इकडे मोटरसायकल 40 किलोमीटर चालते. कार सर्व्हिसिंगला टाकल्यानंतर आणि मोटरसायकल, हां, मग त्यांना काय बाबा कार आहे. तसं नसतंय. ते लोकांना फक्त दुसऱ्याचं सुख दिसतं. चालणाऱ्याला वाटतं सायकलवाल्याचं बरं आहे बाबा, सायकलवाल्याला वाटतं चाललं बरं आहे. हां, शहरातल्यांना वाटतं खेड्यातली जिंदगी मस्त, मस्त मस्त फ्रेश हवा.
ताजा भाजीपाला, ग्रामीण भाग, निवांतपणा, आणि त्यांना वाटतं शहरात मजा आहे, प्रोझन मॉल आहे, कपडे, यांची आयुष आहे. कायमस्वरूपी दुसऱ्याचं बरं दिसणार माणसांना. महिलांना पण दुसऱ्याचा नवरा फार सज्जन वाटणार, आपलं येडं वाटणार. ह्याला वाटणार आपली बायको किरकिर करते, त्याची बायको फार सज्जन आहे बाबा. काय नाही, लाईफ ही अशीच. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप कसा घेतोय असं जर विचारलं तर संतांनी सांगितलं, तू पहिले मासा बन, and then experience the sleep in water, and then you will realize how the fish take sleep in water. मग लाईफ अशी आहे, किती दिवसाची आहे माहीत नाही, कशी एंड होणार आहे माहीत नाही. मग करा नाही एन्जॉय. काही लोक म्हातारपणाचं प्लॅनिंग आत्ताच. अरे म्हातारा होतो का पहिला? होणार आहेत का म्हातारे तुम्ही? माहिती आहे का? काय नाही. अहो आपल्याला मुलांनी जर नाही सांभाळलं तर मग अरे ते इन्शुरन्स कंपन्याचं काम आहे तसं म्हणायचं. मग आम्हाला लहानपणी जर म्हातारपणी जर सांभाळलं नाही आहे तर मग आपली काही सेविंग वगैरे पाहिजे ना. मग तू काही तुला माहिती आहे तू म्हातारा तरी होणार आहे ते. आणि जे म्हातारे झाले त्यांचं काय त्या पोरांनी त्यांना दिलं आहे, ज्यांनी त्या ज्या म्हाताऱ्याने इन्शुरन्स काढला होता ते म्हातारा दिलं ढकलून. दिलं आता ढकलून दिलं वरून. म्हणले बाबा पडले वरून. बाबाचे आले 2 7-8 लाख 10 लाख रुपये घेतले नॉमिनी वाटून. म्हातारी नॉमिनी होती ती आंधळी, तिला दिसाना. कथा आहेत जिंदगीत. मग अशा लाईफला मॅनेज तरी कसं करायचं मग आता? पण करावं तर लागेल. का तर होप्स पाहिजेत ना. होप्स आहेत. श्रीमंत होण्याचं स्वप्न आहे, कार घ्यायची आपल्याला, मोबाईल घ्यायचा आपल्याला, बंगलो बांधायचा आपल्याला, तिकडं जायचं, होप्स आहेत. मग अशा लाईफमध्ये काही लोकांना मिळाली ना, जिंदगी मिळाली, सुख मिळालं, समृद्धी मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, आरोग्य मिळालं, बस आपण त्या कॅटेगरीत जाऊ. मग त्या कॅटेगरीत जायचं असतं आम्हाला लाईफचं मॅनेजमेंट करावं लागेल. मग काय बाबा लाईफ? वी वर्क ऑन प्रोजेक्ट. यांना एक प्रोजेक्ट दिला की बाबा एवढं प्रोजेक्ट आहे, आमक्याला एवढा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे प्रोजेक्ट. इफ यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ प्रोजेक्ट, देर इज नो ऑर्गनायझेशन विदाउट प्रोजेक्ट. खरे? कोणती कंपनी बिना प्रोजेक्टची? ऐका एखादी कंपनी ज्याला प्रोजेक्टच नाही, आणि ज्याला नाही ते पडले धुळखात, मग मोळं बसले त्याच्यात आगे जाऊन. हा प्रोजेक्ट आहे, इथं लक्षात घेऊयात. आता कम्पेअर करू आपण कंपनीला. काय कंपनी? क्या बोलती कंपनी? है ना? मग कंपनी म्हणजे काय? कंपनी. कंपन्या आहेत भरपूर. वाळूला खूप कंपन्या आहेत, पुण्याला खूप कंपन्या आहेत, सेनरला खूप कंपन्या आहेत. मुलगा कंपनीत काम करतो. कंपन्या आल्यामुळं मग माणसं, शहराचा विकास झाला, माणसाचा विकास झाला. बिडकीनला खूप कंपन्या येतात. कंपनी म्हणजे काय? उद्योग. कंपनी म्हणजे काय? उद्योग. बस खतम. मग कंपनीला काय असतो? प्रोजेक्ट. मग कंपनीमध्ये हायरार्की असते लोकांची, अशी असते कंपनी. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पहिलं कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 लोक मिळून कंपनी स्थापन होते. कंपनीचा प्रोजेक्ट वेगळा. काहींची पार्टनरशिप कंपनी असते, काहींची लिमिटेड लायबिलिटी कंपनी असते, काहींची प्रायव्हेट लिमिटेड असते, काहींची लिमिटेड असते, काहींची पब्लिक लिमिटेड असते. चला मग बोर्ड ऑफ डायरेक्टर्स.
मग पुन्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर झाल्यानंतर काय, मस्तपैकी एक MD असतो, मस्तपैकी एक MD झाल्यानंतर MDच्या खाली एम्प्लॉईज असतात. एम्प्लॉईजमध्ये HODs असतात, HR असतात, खालचे पुन्हा खालचे 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 आणि शेवटी वॉचमन, सिक्युरिटी, फर्र सिटी, गेट बंद, कंपनी बंद झाली, गेट बंद. आता एवढे सगळी लोक हे एकाच प्रोजेक्टवर काम करताना दिसतात तुम्हाला. मग या कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करणारी डायरेक्टरपासून ते वॉचमनपर्यंत जी काही लोक आहेत ते फक्त आणि फक्त एकाच उद्देशासाठी काम करतात, त्याचं नाव आहे प्रॉफिट. मग कंपनी शुड रिमेन इन प्रॉफिट, येस ऑर नो? कंपनी शुड रिमेन इन प्रॉफिट, येस ऑर नो? येस. मग या वर्षीचा प्रॉफिट किती, या क्वार्टरचा प्रॉफिट किती, त्या क्वार्टरचा प्रॉफिट किती, CSR फंडात पैसे किती, इन्कम टॅक्स किती भरला, आमकं किती झालं, तमकं किती झालं, बस. मग गेल्या वर्षीपेक्षा आमचा या वर्षीचा प्रॉफिट जास्त आहे, त्या वर्षीचा प्रॉफिट जास्त आहे, कोणाच्या कालखंडात किती प्रॉफिट झाला, जेवढा MD टॅलेंटेड तेवढा प्रॉफिट चांगला, जेवढा MD नालायक तेवढी कंपनी घाट्यात. बरोबर आहे. मग आता हे क्लिअर कट आहे. पण मी तुम्हाला म्हणलं होतं बाबा लाईफ म्हणजे सुद्धा एक प्रोजेक्ट आहे. मग लाईफच्या प्रोजेक्टवर कोण कोण काम करतं? आपल्या MD आहे का, वॉचमन आहे का, बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत का, CEO आहे का, कोणी नाही. आपण एकटेच, एकटा जीव सदाशिव. काही नाही, एकटेच. एकट्यालाच उठायचं, एकट्यालाच अभ्यास करायचा, सगळं स्वतःलाच करायचं, स्वतःलाच करायचं, स्वतःलाच करायचं, सगळं स्वतःला करायचं. आपल्यासोबत ना कोणी मरणार, ना मला BP म्हणून माझ्यासोबत कोणी गोळी खाणार, कोणीच नाही. माझा डबा खातील लोक, पण माझी BPची गोळी कशी खातील? कशी खातील? नाही खाणार. माझ्यासोबत दवाखान्यात येतील, पण इंजेक्शन कसे टोचून घेतील ती? म्हणजे आपलं आपल्याला. मग आपल्या प्रोजेक्टवर काम करताना आमच्या प्रोजेक्टचा उद्देश काय? म्हणजे काय ॲट द एंड? यशस्वी बनायचे. सुख, आनंद, सुख, मस्त, मजेत 3 मजली बांधलंय, सुख. लिफ्ट बसवली, बटन दाबलं, सुख. कमोड बसवलं, सुख. वॉशिंग मशीन घेतली, हां बोला बोला, सुख. भांडे धुवायला बाई लावली, सुख. कार घेतली, मागचा AC बंद होता तो नीट करून घेतला, सुख. फक्त सुख. बसल्या बसल्या TV सुरू, सुख. इथं बसून गावाकडची मोटर सुरू केली, सुख. मग आता हे जे आम्ही क्रिया करतोय हे काय पाहिजे? सुख, आनंद. याला सॅटिस्फॅक्शन म्हणायचं. मान्य? इथं खूप कामं करतायत तेव्हा प्रॉफिट मिळतंय. इथं आम्ही एकटेच व्याजार आहेत, अकेले, अकेले हम, अकेले तुम बेजार, हम बेजार. हां, काय प्रॉब्लेम नाही. आणि लोक म्हणणार मग का हो जिंदगीत सुख आहे का? नाही ना. मग कसे जगले एवढे दिवस? जगलो असं, काढले दिवस.
कुछ लोग दिन निकाल रहे, कुछ जी रहे, कुछ एंजॉय कर रहे, कुछ मजा कर रहे. हां, काम तर करावं लागेल. हात दिलेत म्हणजे काम करावं लागेल. तोंड दिले म्हणजे काहीतरी खावं लागणार, पाला का व्हायना, पण काही नसेल तर काहीतरी खावं तर लागेल. पाय दिलेत म्हणले कुठंतरी जावं लागणार, कुठं नाही गेलं तर घरी तर जावं लागेल. हां, क्रिया माणूस करणारच आहे. कर्मेंद्रिय दिले आहेत आपल्याला, ते माणूस काही नाही केलं तर डोकं तरी खाजवेल. करावं तर लागेलच काहीतरी. मग जायचं तर चांगल्याच ठिकाणी जावं, खायचं तर चांगलंच खावं, हात दिलेत तर चांगलंच काम करावं. चला, मग सगळ्याच कंपन्या यशस्वी झाल्या का? काही दिवाळखोरीत निघाल्या, काही पळून गेले लोक, कंपनी पैसे बुडवून गेले, गायब झाले लोक. मग सगळीच माणसं सुखी झाले का? सुखी नाही का होत माणसं? काही आहेत ना अजिबात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला वाटतं, काही माणसांना बघून वाटतं की बाबा सुख चांग, यांना सुख, यांच्याकडे सुख आहे. आणि काहीचे तोंड बघून वाटतं बाबा बाबा आता तर अवघडच झालं आपलं. हां, मग नेमकं हे काय आहे, कसं आहे, हे उद्या बघू.